फडणवीस सरकारनं मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय आणि आता ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा 8 योजनांचा लाभ घेता येणार आहे। यामध्ये शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना, अनुदानित आणि विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना, तर ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातले विद्यार्थी सुद्धा पात्र असणार आहेत। ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा या इतर मागास प्रवर्गासाठी लागू करण्यात आलेल्या असतील अथवा भविष्यामध्ये लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा या पुढचे आदेश येईपर्यंत मराठा समाजाला आपोआप लागू होतील असं म्हटलेलं आहे। नाही, ओबीसीचं मुळीच नुकसान नाही आहे। हे बघा, आपल्या राज्यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळतात, आधी एससी आणि एसटी प्रवर्गाला मिळत होत्या। 2016 नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती एससी आणि एसटीला त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला लागू करून घेतल्या सरकारकडनं आणि आज त्या योजनेचा लाभ ओबीसी समाजातील विद्यार्थी घेत आहे। तेच लाभ याच्यापुढे, त्याच योजना याच्यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील। अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो।